नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टेट टॉक मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। खरं तर शिक्षक भरती हा मुद्दा सध्या राज्यभर गाजतोय। आपल्याला माहिती आहे नागपूरमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजतोय। शिक्षण मंत्र्यांनी शिक्षक भरती संदर्भात सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिली, मात्र ती माहिती दिशाभूल करणारी होती। तेच मुद्दे रिपीट करणारे होते। वारंवार प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये जे स्टेटमेंट ते करतात ते स्टेटमेंट पुन्हा त्यांनी अधिवेशनात देखील केलेलं आहे। मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की त्यांनी ती स्टेटमेंट केली होती। मागच्या अधिवेशनात तर त्यांनी रोडमॅप सादर केला होता, तो रोडमॅप कुठं गायब झाला तोच आपल्याला माहित नाहीये। तर मित्रांनो, शिक्षक भरतीचं हसू झालंय असंच म्हणावं लागेल आणि या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारायला काय हरकत नाही। शिक्षक भरती महाराष्ट्र राज्यातल्या लाखो डीएड बीएड धारकांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न, अतिशय अविभाज्य प्रश्न म्हणावा लागेल। कारण 2010 नंतर शिक्षक भरती रखडली आणि त्यानंतर शिक्षक भरती व्हावी यासाठी अनेक संघटनांनी आंदोलने केलीत, मोर्चे काढले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं 2017 मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी 24,000 शिक्षक भरती करणार अशा पद्धतीची घोषणा केली आणि टीईटी होऊन सुद्धा शिक्षक अभियोग्यता परीक्षा सुरू केली। म्हणजे एक विद्यार्थी ज्यानं डीएडला ऍडमिशन घ्यायचं, बीएडला ऍडमिशन घ्यायचं, डीएडची परीक्षा बीएडची परीक्षा पास व्हायची, त्यानंतर त्या 2013 पासून टीईटी परीक्षा सुरू केली, शिक्षक पात्रता परीक्षा। ती शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हायची, त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा आपल्या सर्वांनाच माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की किती कठीण पेपर असतो तो, आणि तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करून शिक्षक पात्रता परीक्षा पास केले। त्यानंतर मग 2017 मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक अभियोग्यता परीक्षा सुरू केली आणि मग त्या शिक्षक अभियोग्यता परीक्षाच्या माध्यमातून शिक्षक भरती करणार असं त्यांनी सांगितलं। ठीक आहे, 2017 मध्ये सुद्धा 24,000 भरती करणार म्हटले, विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, गुणवत्ता सिद्ध केली, मात्र अगदी तोकड्या जागांवर ती भरती झालेली आहे आणि अजून ही भरती आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। 2017ची भरतीचं आपण पोर्टलवर बघितलं तर एक टॅब त्या ठिकाणी 2017चा पण आहे, म्हणजे ती भरती अजून चालू आहे। आणि दुसऱ्या बाजूला 17 नंतर पुन्हा अभियोग्यता परीक्षा 18ला झाली नाही, 19ला झाली नाही, 20ला झाली नाही, 21ला सुद्धा झाली नाही। 2022च्या डिसेंबरमध्ये परीक्षा सुरू झाली, ती मार्चच्या 2023 पर्यंत ती परीक्षा सुरू होती। ऑनलाईन पद्धतीने IBPSनी परीक्षा घेतली, आपल्या सर्वांना माहिती आहे। ती परीक्षा पुढे ढकलावी यासाठी अनेक विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केलीत, कारण अगदी कमी वेळ त्या ठिकाणी देण्यात आला होता। मात्र शिक्षक भरती काही ना काही करून व्हावी या हेतूने काही विद्यार्थी त्या परीक्षेसाठी समर्थन देणारे सुद्धा होते। मात्र आज आपण परिस्थिती पाहतोय, आज आपण सिच्युएशन पाहतोय की परीक्षा होऊन जवळजवळ मित्रांनो 8-9 महिने झाले, मात्र प्रत्यक्षात पवित्र पोर्टल जे आहे की ज्या पवित्र पोर्टलवर जाहिराती येणे अपेक्षित आहेत त्या जाहिराती मात्र अद्याप आलेल्या नाहीयेत। त्यामुळं शिक्षक भरतीवर अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की अशी एकमेव परीक्षा आपली आहे शिक्षक भरतीची की ज्या परीक्षामध्ये आधी परीक्षा होते आणि त्यानंतर जागा जाहीर होतात। म्हणजे ओपनच्या जागा किती असतील, ओबीसी जागा किती असतील, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये जागा किती आहेत, मुंबईमध्ये किती आहेत, या कोणत्याही प्रकारच्या जागा जाहीर न करता पहिल्यांदा परीक्षा होते आणि त्यानंतर जागा जाहीर होतात, त्यानंतर कट ऑफ होतं। म्हणजे अशी विचित्र परीक्षा आणि विचित्र भरती शिक्षक भरतीची होते। अशी कोणतीच भरती नाही की ज्यामध्ये आधी परीक्षा होते नंतर जागा जाहीर होतात। अशी एकमेव शिक्षक भरती आहे की ज्या शिक्षक भरतीवर सध्या संपूर्ण राज्यभर हसू होत आहे, कारण ती भरतीची प्रक्रियाच नीट होत नाहीये, काही ना काही अडथळे त्यामध्ये येत आहेत, कोण ना कोण याचिका दाखल करतंय आणि मग या सगळ्या गोष्टींचा फायदा जो आहे तो राज्य सरकारला होतो, कारण त्यांना मुळात भरती करायची नाहीये, मुळात फक्त आश्वासनं द्यायची आहेत। आता जरी शिक्षण मंत्र्यांनी 30,000 जागांची शिक्षक भरती पहिल्या टप्प्यात करणार असं सांगितलं असलं तरी मित्रांनो मला सांगा, तुम्ही कमेंट करायला काही हरकत नाही, मला सांगा 30,000 जागांची शिक्षक भरती होणार आहे का? कारण या 2017ची पुनरावृत्ती 100% या भरतीमध्ये सुद्धा होणार आहे, कारण तीच परिस्थिती सध्या आपल्याला 2017 मध्ये जी झाली तीच परिस्थिती आता होताना दिसते। तीच वाटचाल आपल्याला सध्या 2022-23च्या
शिक्षक भरतीच्या माध्यमातून दिसते, लक्षात घ्या. त्यामुळं 2017ची पुनरावृत्ती या भरतीमध्ये होणार नाही असं म्हणता येणार नाही मित्रांनो. आणि त्यासाठी दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की आंतरजिल्हा बदली शिक्षकांची वारंवार मुदत वाढ होते. आता 18 तारीख दिलेली आहे. 18 तारखेनंतर किमान 5 दिवसात किंवा 6 दिवसात पवित्र पोर्टलवर जाहिराती येतील असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मात्र या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनामध्ये एक मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यातल्या रोस्टर तपासणीमध्ये मोठा घोळ झालेला आहे. ज्या काही कास्ट आहेत त्यामध्ये मोठा घोळ करण्यात आलेला आहे, अशा पद्धतीची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिलेली आहे. त्यामुळं आता सोमवारी त्या ठिकाणी शिक्षण आयुक्त आणि आमदारांसोबत काय होणार आहे, बैठक होणार आहे. आणि या बैठकीनंतर खऱ्या अर्थानं स्पष्ट होणार आहे की प्रत्यक्ष बिंदू नामावलीमध्ये रोस्टर तपासणीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे. आणखी एक अशी माहिती समजते की जिल्ह्यांमध्ये जरी मंजूर जागा जास्त असल्या तरी त्यापेक्षाही कमी जागा पवित्र पोर्टलवर टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि असं काही माहिती जी आहे ती समजते मित्रांनो. 80% जागा भरण्याची परवानगी वित्त विभागाने दिलेली आहे. मात्र त्या 80% भरल्या गेल्याच पाहिजेत ही भूमिका खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची असली पाहिजे. आणि ती कुठंतरी होताना म्हणजे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांची मागणी आहे, मात्र प्रत्यक्षात त्याच्यावर अंमलबजावणी होताना आपल्याला कुठेतरी दिसत नाही आहे. त्यामुळं एकूणच शिक्षक भरती ही जी प्रक्रिया आहे ती कुठंतरी आता हास्यास्पद झाल्याचं या ठिकाणी एकूणच पाहायला मिळतंय. कारण शिक्षण मंत्री दीपक केसरकर अतिशय सभ्यतेने कोणत्याही पत्रकाराने ज्या वेळेला त्यांना पत्रकार बैठकीत प्रश्न विचारला शिक्षक भरती संदर्भात, मी स्वतः कोल्हापूरचे जेव्हा ते पालकमंत्री होते त्यावेळेला मी स्वतः त्यांना प्रत्येक पत्रकार बैठकीत जेव्हा जेव्हा ते मला भेटायचे तेव्हा तेव्हा मी त्यांना शिक्षक भरतीचा प्रश्न विचारायचो. आणि तेव्हा तेव्हा अतिशय सभ्यतेने अतिशय संयमाने ते त्या ठिकाणी उत्तर द्यायचे. मात्र ते उत्तर अभियोग्यताधारकांना पटणारं नव्हतं, न पटणारं होतं. याच्या पाठीमागचं कारण तेच 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 रिपीट स्टेटमेंट त्यांची असायची, रिपीट विधानं त्यांची असायची. त्यामुळं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर अजिबात अभियोग्यताधारकांचा विश्वास राहिलेला नाही. कारण पत्रकार परिषद असू दे, अधिवेशनात असू दे, त्यांनी वारंवार आणि कोणत्याही कार्यक्रमात, जाहीर कार्यक्रमात असू दे, सार्वजनिक कार्यक्रमात असू दे, त्यांनी वारंवार शिक्षक भरती संदर्भात तेच स्टेटमेंट केलेले आहेत. अहो, शिक्षक भरती ही एक प्रक्रिया आहे, पवित्र पोर्टलची एक प्रोसेस आहे, ही संपूर्ण जगाला माहिती आहे, सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे. त्या ठिकाणी कशा पद्धतीने जागा भरल्या जातात हे विद्यार्थ्यांना माहिती आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास प्रचंड केलेला आहे याचा. शिक्षक भरती ही प्रक्रिया विद्यार्थ्यांनी अभियोग्यताधारकांनी उघडून प्यालेली आहे. त्यामुळे तुम्ही रिपीट विद्यार्थ्यांना सांगू नका की ती अशी प्रोसेस असते, तुम्ही रेफरन्स द्यायचे असतात, तुम्ही एकदा का जो जिल्हा घेतलेला आहे त्या जिल्ह्यातच तुम्हाला काम करावं लागेल. हे विद्यार्थ्यांना माहिती आहे. विद्यार्थ्यांना फक्त जॉब गरजेचा आहे, विद्यार्थ्यांना फक्त नोकरी गरजेची आहे. तुम्ही वारंवार तेच सांगू नका जे विद्यार्थ्यांना माहिती आहे. त्यामुळं ज्या वेळेला एका विद्यार्थिनीनं, अभियोग्यताधारक विद्यार्थिनीनं त्यांना प्रश्न विचारला की कधी भरती होणार, त्याला ते चिडले, तुम्हाला डिस्क्वालिफाय करू असं म्हटले. त्या अगोदर एक व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग सुद्धा त्यांचा व्हायरल झाला होता, त्यांना सुद्धा त्यांनी असंच उत्तर दिलेलं होतं. म्हणजे याचा अर्थ की भरतीची प्रक्रिया हे वारंवार प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये ते फक्त समजून सांगण्याचं काम करतात. मुळात प्रत्यक्ष अंमलबजावणी समजून सांगणार कुणाला समजून सांगू शकता तुम्ही की ज्यांना भरतीची प्रक्रियाच माहित नाही. एखादा पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारतो त्यावेळेला त्या पत्रकार परिषदेमध्ये जे शैक्षणिक बीट पाहत नाहीत किंवा शिक्षक भरतीची प्रक्रिया माहित नाही त्यांच्यासाठी ठीक आहे की त्यांना ती शिक्षक भरतीची प्रक्रिया माहित होते. पण तुम्ही शिक्षक भरतीची प्रक्रिया ज्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यांना तुम्ही वारंवार तेच रिपीट विधान करून सांगताय. त्यामुळं हे अभियोग्यताधारकांना न पटणार आहे. तुम्ही जर प्रत्यक्षात तुमच्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली जर कमेंट्स वाचला शिक्षण मंत्री महोदय तर तुम्ही अक्षरशः डोक्याला हात लावशीला आणि कुठंतरी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा सुद्धा देशीला. आणि इतक्या कमेंट्स तुमच्या बाबतीत आहेत. त्यामुळे कृपा करून तुम्ही आता विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचं काम बंद करा, प्रत्यक्षात अंमलबजावणी करा आणि वारंवार जे रिपीट स्टेटमेंट करताय त्याच्यावर जरी करत असला तरी त्याच्यावर ठाम राहा आणि प्रत्यक्षात भरतीची प्रक्रिया सुरू करा. एका बाजूला आपण पाहतोय की गुणवत्ता सिद्ध करून बेरोजगार तरुण आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की टीईटी मध्ये फ्रॉड करून ते लोक जे आहेत ते आज सेवेत आहेत. म्हणजे टीईटी फ्रॉड करणारे सेवेत आहेत आणि टीईटी मध्ये गुणवत्ता सिद्ध केली, अभियोग्यता परीक्षा देऊन
आज तरुण बेरोजगार आहेत आणि म्हणून शिक्षण विभागाची ही जी काय आज आपण अवस्था पाहतोय आणि या सगळ्या अवस्थेला जबाबदार राज्य सरकार आहे. या सगळ्या अवस्थेला जबाबदार राज्य सरकार आहे आणि त्यामुळं माझी विनंती आहे की जोपर्यंत प्रत्यक्ष शिक्षक भरतीची अंमलबजावणी होत नाही आणि ती अंमलबजावणी 2017 सारखी नको आहे, ती अंमलबजावणी क्लीन पाहिजे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये भ्रष्टाचार न होता ती भरती प्रक्रिया होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि यासाठी सर्वांनी, अभियोग्यता धारकांनी या संदर्भात आवाज उठवणं गरजेचं आहे. जरी नागपूरमधलं अधिवेशन संतोष मगर यांनी स्थगिती दिली असली तरी सुद्धा भरतीच्या मागणी संदर्भात कुठलीही संघटना कमी पडलेली नाही. ते वारंवार भरती संदर्भात आवाज उठवत आहेत. मला एकच मुद्दा यामध्ये सांगायचा आहे की भरती होईल, मात्र ती 30,000 जागांची भरती झाली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने अट्टहास केला पाहिजे. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. 18 तारखेनंतर प्रत्यक्षात पाहूयात की आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर किती दिवसात राज्य सरकार पवित्र पोर्टलवर जाहिराती सोडणार आहे. 2017ची प्रक्रिया सुरू आहे, आपल्याला माहिती सर्वांनाच आहे. तुमच्या काही प्रश्न असतील, आता मला वाटते की तुमच्या या अगोदर जे प्रश्न असायचे की मला एवढे मार्क्स आहेत, माझी ही कास्ट आहे आणि माझं काम होईल का, आता हे सगळ्यांचे कुणाचे प्रश्न असतील, कारण भरतीच प्रक्रिया होत नाही आहे. त्यामुळं तुमच्या या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.